याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये योहानकृत वर्तमानाच्या 12व्या अध्यायातील 44व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तेव्हा येशू उच्च स्वराने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो माझ्यावर विश्वास ठेवित नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर ठेवितो. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे विधान आपल्याला किमान 4 प्रकारे समजून घेता येईल. एक तर जो ख्रिस्तावर विश्वास ठेवितो तो एकट्या ख्रिस्तावरच नाही, तर ख्रिस्तासह परमेश्वर पित्यावरही विश्वास ठेवितो. याचाच अर्थ, जो ख्रिस्तावर विश्वास ठेवित नाही तो परमेश्वर पित्यावर विश्वास ठेवित नाही. शिवाय जो ख्रिस्तावर विश्वास ठेवितो तो त्याला पाठविणाऱ्या परमेश्वर पित्यावरही विश्वास ठेवितो. याचाच अर्थ, जो ख्रिस्तावर विश्वास ठेवित नाही तो परमेश्वर पित्याने ख्रिस्ताला या भूतलावर पाठविले या सत्याचा नकार करीतो. यातून आम्हाला अनेक महत्त्वाची सत्य समजतात. पहिले सत्य हे की जर पित्याने पुत्राला ह्या भूतलावर पाठविले आहे तर त्यामागे त्याच्या मनात हेतू होते. त्यातील प्रमुख हेतू हा की ख्रिस्ताने मानवाच्या पापांच्या क्षालनासाठी निर्दोष व निष्कलंक असताना देखील वधस्तंभावर मरण स्वीकारावे. सोबतच ख्रिस्ताने मनुष्याच्या पापांमुळे ओढवणाऱ्या मरणाची सत्ता मोडावी व मनुष्याला वाटणारे मरणाचे भय नष्ट करावे. होय, मनुष्य जर ख्रिस्तावर विश्वास ठेवील तर त्याच्या पापांची क्षमा होईल व त्याला मरणाचे भय राहणार नाही. आपल्याला मरणाचे भय वाटते का? ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तसे केल्याने आपण परमेश्वर पित्यावरही आपला विश्वास व्यक्त कराल व आपणास स्वर्गातले सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. विश्राम